दर्शक मित्रों, आप जो रफ्तार न्यूज बुलेटिन में आपનું हार्दिक स्वागत है। જોઈએ આજના સમાચાર। અકલકુવા તાલુકાના ઓડી ગામે અરેઠી પરિવારનો દ્વિતીય સ્નેહ મિલન સંમેલન યોજાયો। जिल्लाना अकलकुवा तालुकाना ओडी गामમાં જે સ્નેહ મિલન કાર્યક્રમ અરેઠી પરિવારનો બીજો સ્નેહ મિલન કાર્યક્રમ કરવામાં આવેલો છે એ વિશે આવનારા સમયમાં આ સ્નેહ મિલન કાર્યક્રમ કેવી રીતના ઉજવવાના છે તે આપણે આ દીપકભાઈ પાસેથી જાણીશું। आज ओडी गाँव में ओठी परिवार जो कुटुंब मिलन कार्यक्रम हो या कार्यक्रम लेलो केलू हो उद्देश्य एलू हो कि आमा जे ओठी परिवार जे सदस्य हो जे कुटुंब हो जे विस्थापित उरला हो जे तीन राज्य जातरोले गुजरात हो महाराष्ट्र हो किंवा मग MP हो त्या एक संदेश म्हणून आपा बी होगा एकमेका ओळखरो होऊन जातोय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी मागच्या वर्षी मरजुडी में पहिलं संमेलन हुआ आणि यावर्षी अकलकुवा तालुका में ओडी गाँव में जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र में आज ये सम्मेलन हुआ ती में खूब मोठ्या प्रमाणावर पे आमा ओठे पाई आहेत ते ऐस कोई ते आवनारा जो सम्मेलन होये तो दडगाव तालुका में लेलो है कोई ते आमा वरीदारी मंडळी आखा निर्णय लेदू हो तर मग जे आखा कानाकोपरम जे पाहिर होता हा ओठ्या बोले काले भी गाँव में रहता है जात काले भी लगी कि भी परंतु आपू ओठ्या होय ए कोई तुम ओढो के एक संदेश है आणि कार्यक्रम आपा हुआ है कोई एक संदेश आपता है आणि या कार्यक्रमों में आवनारा कार्यक्रमों में आपू मोठ्या संख्ये में उपस्थिति रहो आपा ओळखा पिली केलो होय कुटुंबा खूब महत्व होय कुटुंब नाही तर मग जीवन काही ना या पद्धतीवर ही तुम एक संदेश आपता हा कि आपा कार्यक्रमों में मोठ्या प्रमाणों पे आपा जो मोठ्या सदस्य कोण है वरडीदारी होय ती आखा है कि विनंती है कि आवनारा कार्यक्रमों में आवनारा वर्ष कार्यक्रमों में आपा ओठी परिवार जो कुटुंब मिलन कार्यक्रम हो या में खूब मोठ्या प्रमाणावर तुम उपस्थित रहो जाए कोई ते आई विनंती कहो आई पोलीस पाटील होय दीपक पाडवी उखड़ीअंबा तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार। धन्यवाद। ઢેડિયાપાડા તાલુકાના વેરસા ગામના જે અરેઠી પરિવારના પ્રમુખ છે એમની સાથે ચર્ચા કરીશું આપણે અરેઠી પરિવારના કુટુંબને કેવી રીતના આગળ લઈ જશો। આજરોજ તારીખ 31 માર્ચ 2024 महाराष्ट्र ओडी गामे बीजो अरेठी परिवार स्नेह मिलन कार्यक्रम राखवामां आवेलो जे अरेठी परिवार में अलग अलग गाम में रहता गुजरात महाराष्ट्र और MP खरेखर अलग अलग गाम में रहता अलग अलग कुटुंब रहीने आज बीजो स्नेह मिलन कार्यक्रम अरेठी परिवार वती राखवामां आवेलो। खूब मोटी संख्या में भाईओ तथा बहनों भेगा थया अने खूब सारो कार्यक्रम अमारे अरेठी परिवार तरफथी खूब सारो कार्यक्रम थयो। एमां शिक्षण होय आरोग्य होय पछी जे समाज ने कई रीते आगळ लई जईए एना माटे वडीलोश्रीओए मार्गदर्शन आप्युं अने आवनारा समय में आवनारा वर्ष में आगळ आवो दिव्य ने भव्य कार्यक्रम थाय ए माटे एकबीजाने संदेशो लईने आ अरेठी परिवार वती अहीं कार्यक्रम खूब सारो थयो ए बदल हूँ खूब खूब आभार मानू छूं। अस्तु भारत माता की जय। परिवाराचं संमेलन कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली तसेच दिशा आणि दशा ठरवत कुटुंब परिवाराचं मनोमिलन कार्यक्रम हा दरवर्षी असंच मोठ्या उत्साहाने साजरा करता यावा यासाठी दडगाव येथे पुढच्या वर्षी नियोजन करण्यात आले आहे आणि सगळ्या समाजा परिवारातील सदस्यांना एवढं सांगू इच्छितो की दिव्य आणि भव्य असं कार्यक्रम पुढच्या वर्षी एवढ्याच मोठ्या उत्साहाने साजरा करता येईल एवढं सांगून मी आपलं मत व्यक्त करतो। जय हिंद जय भारत। ओडी गाव अरेठी परिवार ओडी गावात अरेठी परिवाराचा दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम मागच्या वर्षी पहिला कार्यक्रम मरजुडी गुजरात ढेडियापाडा तालुक्यातील मरजुडी गावात ठेवण्यात आला होता आणि तिथूनच या कार्यक्रमाची मागणी ओडी गावात झाली होती आणि हा कार्यक्रम दरवर्षी यावर्षी जसं झालं तसं म्हणजे पुढेही ही जी आता जी सुरुवात झालेली आहे ती पुढेही त्याचं अस्तित्व टिकवण्यात यावं अशी मी अरेठी परिवाराच्या सदस्यांना आणि वडीलधाऱ्या लोकांना विनंती करू इच्छितो। आणि
या कार्यक्रमामध्ये युवक म्हणजे अरोठी परिवाराचे युवक आहे त्यांनी पण स्वतःहून म्हणजे सहभाग नोंदवला पाहिजे। यावर्षी जशी कमतरता होती थोडीफार म्हणजे ती पुढच्या कार्यक्रमात म्हणजे भरती झाली पाहिजे। म्हणजे जे कमतरता होती म्हणजे मंडपामध्ये काही लोक उठून जात होते ते पुढच्या कार्यक्रमात होऊ नये अशी दक्षता घ्यावी अशी मी या परिवाराच्या सदस्यांना किंवा अरोठी परिवाराला सांगू इच्छितो। धन्यवाद।